आज मी बनवले आहेत गव्हाच्या कणकेचे उकडीचे मोदक. सर्वात आधी माझ्याकडे असलेला नारळ फोडला, त्यातलं खोबरं काढून घेतलं, तो छान बारीक किसून घेतला. मोदकाच्या सारणासाठी मी तूप, खोबरे, गूळ, वेलची, काजू, बदाम आणि जायफळ या सगळ्या गोष्टी घेतल्या. एका कढईत थोडं तूप घालून त्यामध्ये किसलेलं खोबरं टाकलं. त्यानंतर त्यात चिरलेला गूळ घालून सगळं नीट मिसळून घेतलं. यानंतर काजू, बदाम, वेलची आणि शेवटी थोडंसं जायफळ किसून घेतलं. हे सगळं मिश्रण मी फक्त 5 ते 6 मिनिटं अगदी हलक्या आचेवर परतून घेतलं. सारण तयार झाल्यावर मी ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं. यानंतर मी गव्हाची कणिक मळली आणि थोडा वेळ झाकून ठेवली. सारण थंड झाल्यावर मी त्याच्या लहान लहान गोळ्या करून घेतल्या. कणकेच्या पातळ पुऱ्या लाटून त्यामध्ये सारण भरून छान मोदक तयार केले. या व्हिडिओमधले मोदक मी थोडे लहान बनवले आहेत. बाकी सगळे मोदक मी थोडे मोठे बनवले म्हणून ते पटापट तयार झाले. मोदक शिजवण्यासाठी मी एका पातेल्यात अंदाजे 3 ते 4 कप म्हणजे अर्ध्या पातेल्यापेक्षा थोडं कमी पाणी घेतलं. ते पाणी आधी उकळून घेतलं. त्यानंतर बाजूलाच जे मोदक तयार झाले होते त्यासाठी एक चाळण घेतली. चाळणीला वरून थोडं तेल लावलं आणि त्यावर हे मोदक ठेवले आणि मग पाणी उकळल्यावर ही चाळण पातेल्यावर ठेवली आणि झाकून ठेवली. साधारण 15 मिनिटं गॅसवर वाफ दिली. मग गॅस बंद केला. लगेच झाकण उघडलं नाही. अंदाजे अर्ध्या तासानंतर झाकण उघडून पाहिलं तर छान मोदक तयार झाले होते.